मला माहिती आहे की डोंबिवलीतले 2 शिक्षक सिंधुदुर्गला दुर्गम भागामध्ये त्यांनी शाळा चालू केल्या आणि दर शुक्रवारी जातात तिकडे, शनिवार रविवार तिथे थांबतात आणि ती शाळा जी आहे ती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सोय उपलब्ध व्हावी म्हणून ते शाळा त्यांनी चालू केली दुर्गम डोंगरात. आणि आपल्याला मिळणारा जो पगार आहे, वेतन आहे, त्या वेतनामधला अर्धे पैसे जे आहेत ते त्या शाळेच्या शैक्षणिक कामाकरता वापरतात. आता हे कोण देत नाही, हे जे चौकटमध्ये द्यायला पाहिजे, हे जे हायलाईट करायला पाहिजे की ज्याच्यातून प्रेरणा घेतली, बाकीचेही प्रेरणा घेतील, अनेक लोकांना समाजामध्ये हे कळेल. असे हे मी आपलं उदाहरण दिलं. असंख्य शिक्षक आहेत की जे खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवतात, खऱ्या अर्थाने केवळ पाट्या टाकत नाही, वेतनाकरता म्हणून शाळेत जात नाही, खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवते. पुढची पिढी घडवणार कोण नाही तर. आता यांनी उदाहरण दिलं निरनिराळ्याचं, हे जग सगळं जवळ आलंय इंटरनेटच्या युगामध्ये. तर विद्यार्थ्याला घडवण्याचं कसब जे आहे ते शिक्षकालाच करायला लागेल. जास्त वेळ शिक्षकच असतो, पालक सुद्धा किती अटेंड करू शकतात, काय करतात, हे सगळं निरनिराळ्या आर्थिक अर्थार्जनाच्यामुळे पालकही शहरी भागातले इतके व्यस्त असतात आणि त्याच्यामुळे हे देखील त्यांना हायलाईट करणं हे देखील मला वाटतं गरजेचं आहे. चांगलं काम करणारे पण शिक्षक आहे. बाकी तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते काही काळजी करू नका. पेन्शन पासून ते मेडिकल बिलापर्यंत ते आम्ही वरच्या सभागृहात, खालच्या सभागृहामध्ये आम्ही समर्थ आहोत. आता तर तुम्ही कोकणाने इतके भरभरून तरी मी सांगितलं तरी आहेच. आता सरकार आपले आंदोलन करू नका, आपणच करा.